नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सौर सायन्स अकॅडमी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. टुडे वी आर गोइंग टू लर्न सम रिमेनिंग पॉइंट्स फ्रॉम द चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन ऑफ 10th स्टँडर्ड सायन्स. त्याच्यातले काही रिमेनिंग पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, सो लेट लर्न द रिमेनिंग पॉइंट्स फ्रॉम दिस चॅप्टर. Next point, Earth's gravitational force. So as we learned before in the first lecture, that each and every object which we thrown upside, it comes down vertically downward. It comes down like vertically downward toward the center of the earth. What it means? It means that earth applies some force on that object towards itself, towards the center of the earth, towards the center of the आता towards the center of the earth का? तर आता जे आपण इथं पाहिलं होतं मागच्या लेक्चरला की mass of the object is quite important, because if we increase mass, force is also increases. Okay, if we increase force, mass is also increases. म्हणजे मास वाढलं की फोर्स वाढतो, हे महत्वाचं आहे. सो व्हॉट एव्हर द मास, आता मास, पृथ्वीला भरपूर मास आहे. पृथ्वी प्रचंड मोठी असल्यामुळे पृथ्वीचं जे मास आहे it is quite greater than the object which are situated on the earth. Okay, so all the objects which are on the earth, they attract towards the earth. ते पृथ्वीवरती जात, त्या सगळे त्यांना खेचून ठेवलेलं आहे इथं, कुठेही जाऊ देत नाही पृथ्वी. ओके, मग याचा अर्थ काय समजायचं? द व्हॉट एव्हर द मास ऑफ अर्थ इज प्रेझेंट, दिस ऑल मास इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीचं सर्व वस्तुमान हे त्या पृथ्वीच्या केंद्रामध्ये सिच्युएटेड असतं किंवा त्या ठिकाणी बसलेलं असतं. ओके, म्हणून कुठलीही वस्तू, व्हॉट एव्हर द ऑब्जेक्ट वी थ्रोन अपसाइड, इट कम्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स टुवर्ड द सेंटर ऑफ द, क्षितिज लंब दिशेने पृथ्वीवरती येते. ओके, सो बाय विच फोर्स दिस ऑब्जेक्ट कम्स डाऊन? व्हर्टिकली डाऊनवर्ड, क्षितिज लंब दिशेने खाली येण्याचं कारण काय आहे? कारण केंद्राकडनं, पृथ्वीच्या केंद्राकडनं जे बल लावलं जातं, सो दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइज बाय अर्थ, पृथ्वीकडनं अप्लाय केला जातो, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, म्हणजे एखादी वस्तू मोशन मध्ये असेल, किंवा आपण जे ऍपलचं उदाहरण पाहिलं, ऍपल खालीच काय येतं, बरोबर की नाही? त्यानंतर व्हॉट एव्हर द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन, वाय दे डू नॉट लिव्ह देअर ऑर्बिट्स, बरोबर की नाही? मग याचं उत्तर असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ऍपलचं मास कमी आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की प्लॅनेट जे मूव्ह करतात ते मोशन मध्ये असतात, त्यांनी जर त्यांचं मोशन सोडून दिलं मग ते मात्र खाली पडू शकतात. जोपर्यंत आपण मोशन मध्ये आहोत तोपर्यंत ते प्लॅनेट इकडे तिकडे जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असतो. परंतु या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय अर्थ, त्याला आपण काय म्हणणार आहोत? पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. ज्या बलामुळे एखादी वस्तू वर टाकली की क्षितिज लंब दिशेने कशी येते, खाली येते. हा एक पॉइंट, आणि याच्यावर आधारित आपल्याला पुढचं बघायचंय की पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. ओके, नेक्स्ट पॉइंट इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. आता पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय? आताच आपण पाहिलं की अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट विच आर नियर टू इट. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व वस्तूवरती पृथ्वी काय करते? एक गुरुत्वाकर्षण बल अप्लाय करत असते, ज्याच्यामुळे त्या वस्तू पृथ्वीवरती राहतात किंवा त्याच्या केंद्राकडे आकर्षित होतात, किंवा when we throw upside the object it comes vertically downward, हे आपल्याला माहित आहे. परंतु न्यूटनचा सेकंड नियम जो आहे, सेकंड लॉ, तो पण काय म्हणतो की एखाद्या वस्तूवरती बल अप्लाय केल्याशिवाय तिच्या वेगामध्ये बदल होत नाही, बरोबर की नाही? फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी रिझल्ट्स इन इट्स ऍक्सलरेशन. म्हणजे एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स लावला तर ती त्वरणित होते, म्हणजे काय होते? ऍक्सलरेट होते, म्हणजे तिच्या वेगामध्ये काय होतो? बदल होतो. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं पण असंच आहे. वेन अर्थ अप्लाइज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट, इट मीन्स दॅट ऑब्जेक्ट शुड बी ऍक्सलरेट. म्हणजे कसं? समजा आपण वस्तू खालून वर टाकली, वस्तू जर आपण वर टाकली तर ती ज्या वेगानं इथून सुटलेली असते त्याच वेगानं वरपर्यंत जाते का रे? ती नाही, खालून वरपर्यंत जाईपर्यंत तिचा वेग हळूहळू कमी होतो. का कमी होतो? वाय द व्हेलॉसिटी डिक्रीजेस? जस्ट बिकॉज फ्रॉम द डाऊनवर्ड अर्थ अप्लाइज ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड्स इटसेल्फ. ती खालून तिला खेचत असते, म्हणून एखादी वस्तू वर जाताना तिचा वेग हळूहळू कमी होतो, आणि ज्यावेळेला तिचा वेग 0 होतो त्यावेळेला ती वस्तू थांबते आणि पटकन खाली येते, बरोबर ना? म्हणजे
परंतु वरून खाली येताना वेन इट कम्स डाऊन व्हर्टिकली अगेन इट ऍक्सलरेट. का? कारण खालून पृथ्वी त्याला खेचत असते, त्याच्यामुळं तिच्या वेगामध्ये बदल होतो, म्हणजे ते ऍक्सलरेट होते. सो धिस ऍक्सलरेशन जस्ट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय बाय अर्थ इज कॉल्ड ॲज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, म्हणजेच पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण ज्याला आपण म्हणतो. मग हे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण जे आहे, वी आर गोइंग टू डिनोट इट बाय स्मॉल जी. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट वी हॅव 2G. मागच्या लेक्चर मध्ये जे पाहिलं ते काय होतं? कॅपिटल जी. कॅपिटल जी आणि हा आहे छोटा जी, स्मॉल जी. कॅपिटल जी वेगळा आहे, तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ज्याची व्हॅल्यू निश्चित आहे. आणि हा जो स्मॉल जी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला आता एक्स्ट्रॅक्ट करावायची आहे. ओके, म्हणजे व्हॉट एव्हर द ऍक्सलरेशन कॉज्ड बाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड ॲज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ज्याच्यामुळे एखादी वस्तू त्वरणित होते पृथ्वीच्या बलामुळे. पृथ्वीय बलामुळे जर वस्तूचा वेग वाढत असेल, सो दॅट फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आणि ह्या ऍक्सलरेशनला आपल्याला छोट्या जीनं आपल्याला काय करायचंय? डिनोट करावायचं आहे. ओके, सो हे जे ऍक्सलरेशन आहे, व्हॉट एव्हर द ऍक्सलरेशन वी आर गोइंग टू लर्न, इट इज ऑल्सो टुवर्ड्स द अर्थ ओनली. म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनेच असतं हे ऍक्सलरेशन. वरून कुठली वस्तू येताना तिचा वेग वाढतो, हे लक्षात ठेवा, विसरू नका. म्हणजे अगदी खूप उंच इमारत आहे, त्या इमारतीवरनं छोटा जरी दगड आपण खाली टाकला, खाली परत त्याचा वेग प्रचंड वाढलेला असतो. म्हणूनच मोठमोठ्या बिल्डिंगचं काम चालू असताना ते जे लेबर असतात त्यांच्या डोक्यावरती बघा पिवळी टोपी असते, बरोबर. एवढा खेळा जरी खाली पडला आणि खाली येताना खूप वेग असतो, जर डोक्यावरती काहीच नसतं तर खेळ डोक्यात घुसू शकतो. एवढी प्रचंड वेगानं ते खाली येत असतं, म्हणून डोक्यावरती काहीतरी असतं, त्यांच्या हे लक्षात ठेवा. ओके, सो लेट अस सी स्मॉल जी. स्मॉल जी ची व्हॅल्यू कशी आहे? सो इन युअर बुक ऑन पेज नंबर 8 द ऑल डाटा इज गिवन व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस. म्हणजे वस्तूचं ऍक्सलरेशन ज्या गोष्टीमुळे होतं, मग पृथ्वीवरच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवरती जी ची व्हॅल्यू किती असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं की मग उंचीवर गेल्यानंतर जी ची व्हॅल्यू कमी होते का, बदलते का, खोलीत गेल्यानंतर बदल होते का, बरोबर की नाही. मग पृथ्वीवरती खाली आणि वर अशा पद्धतीने आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे. परंतु व्हॉट इज द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ जी, लेट्स डिस्कस अबाउट धिस पॉइंट. ओके, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी चे मूल्य काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि हे जी चे मूल्य जर आपल्याला काढायचं असेल, व्हॅल्यू काढायचं असेल, तर न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन त्या ठिकाणी जे काय फॉर्म्युला आहे तो पण या ठिकाणी आपल्याला वाचावा लागेल किंवा त्याची गरज पडणार आहे. ओके, सो इन दिस फॉर्म्युला कॅपिटल जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, देन m इज द मास ऑफ द अर्थ अँड स्मॉल m इज द मास ऑफ एन ऑब्जेक्ट. कारण आपल्याला काय करायचंय, पृथ्वीवरती असणाऱ्या ऑब्जेक्ट म्हणजे एखादी जर वस्तू पृथ्वीवर असेल तर त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू किती असेल. सो वी हॅव टू फाइंड दिस जी. सो फॉर दॅट वी हॅव वन सेंटेन्स, आय एम गोइंग टू रीड इट. सो m इज द मास अँड r आपल्याला लागणार, बरोबर की नाही. r इज द डिस्टन्स. आता d च्या या ठिकाणी काय वापरणार आपण? स्मॉल r. स्मॉल r इज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे दोन वस्तूमधील अंतरासाठी आपण स्मॉल r वापरणार. सो फर्स्ट statement of the formula. What is the first statement? So look at the screen carefully. F is equal to capital G, capital M, small m upon R square असं लिहिलेलं आहे, बरोबर की नाही. Where m is the mass of the earth. Okay. Now second formula we require is, we have learned this formula in the previous year in the 9th standard. F is equal to mg. What is mg? Actually this formula is written as F is equal to ma. What is a? A is the acceleration. Is the acceleration. So the question arises, why we write F is equal to mg? So acceleration आहे, but here we are going to the acceleration due to gravity of earth. म्हणजे अर्थ मुळे होणार acceleration वापरायचंय. That is the reason why instead of A we are going to use G only. So formula तोच आहे. The force is equal to mass into acceleration. फक्त A च्या ऐवजी आपण G घेतलेला आहे. ओके, सो विथ दिस टू फॉर्म्युला, सो रिअरेंज द टर्म्स. काय होईल बरं सांगा मला. F इज इक्वल टू mg आहे आपल्याकडे आणि F इज इक्वल टू कॅपिटल G, कॅपिटल M आणि m अपॉन R स्क्वेअर आहे. मग काय होईल रे? F च्या दोन व्हॅल्यू आहेत. सो पुट दिस व्हॅल्यू इन फ्रंट ऑफ इच अदर. सो mg इज इक्वल टू कॅपिटल G, कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर असं झालं काय. ओके, त्यानंतर फिफ्थ स्टेटमेंट काय तुमच्या पुस्तकामध्ये,
आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी स्मॉल जी काढायची, त्याच्यामुळे त्याला सेपरेट करावं लागेल. सो स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. कसं आलं हे? बिकॉज स्मॉल एम विल गेट कॅन्सल. जे पलीकडचं एम होतं ते अलीकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे. ओके, डिवाइड झालं की ते कॅन्सल होणार आहे. दॅट्स वाय ओनली जी विल रिमेन ऑन द लेफ्ट हँड साइड अँड द रिमेनिंग मटेरियल इज कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, नाव the r square we are going to change here the radius of the earth and the distance between the object and the earth. म्हणजे पृथ्वीपासून त्या वस्तूचं अंतर आणि पृथ्वीची रेडियस या ठिकाणी एकच असणार आहे. बिकॉज फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ रेडियस इज कॅल्क्युलेटेड आणि त्या अगदी वरती बसल्यामुळे ते आणि ते रेडियस सेम राहणार आहे. दॅट्स वाय स्मॉल आर अँड बिग आर इक्वल. सो फ्रॉम right now we are going to use instead of small r to capital R. Okay, so small g is equal to capital G capital M upon R square is the statement number 6. So put values of capital G capital M and R square. So R means what? Radius of the earth. So all these values are given in your book. So when we put these values in this formula, we will get the value of G, average value of the G on the earth, that is 9.77 meter per second square. मीटर पर सेकंड स्क्वेअर काय आहे? ऍक्सलरेशनचा एकक तेच आहे ना आपलं. म्हणून स्मॉल जी इज इक्वल टू यू विल गेट 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं तुम्हाला ते मिळणार आहे. आला लक्षात? म्हणजे पृथ्वीवरती कोणती जर वस्तू असेल त्या ठिकाणी जीचं मूल्य किती आहे पृथ्वीवर? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं का तुमच्या लक्षामध्ये? अशा पद्धतीनं तुम्हाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जे आहे त्या फॉर्म्युलामुळे जी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. परंतु मित्रांनो, ही जी जी ची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, इज इट सेम ऑन द अर्थ इन ऑल द प्लेसेस ऑफ अर्थ? पृथ्वीवरच्या सर्व जागेवरती ती तशी सेम असणार आहे का? मग बघूया आपण ती सेम असणार आहे की नाही. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ